मित्रांनो, महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पिंक ई-रिक्षा खरेदीसाठी 20% नाही तर थेट 40% सरकारी अनुदान मिळणार आहे. ज्यांना आधी 20% अनुदान मिळाले होते, त्यांनाही उर्वरित 20% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण या योजनेत आणखी कोणते मोठे बदल आहेत का? आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार? चला संपूर्ण जी-आर सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या YouTube व्हिडिओला नक्की लाईक करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्वावलंबी बनवणे आणि महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या नवीन शासन निर्णयानुसार पूर्वी ई-रिक्षा किमतीवर 20% सरकारी अनुदान मिळत होते. आता हे अनुदान वाढवून थेट 40% करण्यात आले. म्हणजेच महिला लाभार्थ्यांना आता पूर्वीपेक्षा दुप्पट सरकारी मदत मिळणार आहे. ई-रिक्षा किमतीपैकी उर्वरित 60% खर्च लाभार्थ्यांना करावा लागणार आहे. त्यामध्ये किमान 10% स्वतःचे भांडवल असणे आवश्यक आहे आणि उर्वरित रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी किंवा नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक अथवा मान्यताप्राप्त खाजगी बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता येणार आहे. सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना यापूर्वी 20% अनुदानावर पिंक ई-रिक्षा मिळाली होती, त्यांनाही आता उर्वरित 20% अनुदान देण्यात येणार आहे. हे अतिरिक्त अनुदान त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरता येणार आहे. या योजनेत एक महत्त्वाचा बदल आहे. पूर्वी 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरातील 10,000 लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. मात्र आता ही संख्या 5,000 लाभार्थीपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. म्हणून पात्र महिलांनी अर्ज आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे ठरू शकते. या योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण आयुक्त, महिला व बाल विकास पुणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. ही योजना केवळ ई-रिक्षा देण्यापुरती मर्यादित नाही, तर महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याची मोठी संधी आहे. सरकारने अनुदान वाढवून महिलांना अधिक आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय 31 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर अटीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. एकूण पाहता पिंक ई-रिक्षा योजनेत अनुदान 20% वरून 40% करण्यात आलं आहे. जुन्या लाभार्थ्यांना अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मात्र लाभार्थ्यांची संख्या 10,000 वरून 5,000 करण्यात आल्याने पात्र महिलांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच महाराष्ट्र शासन जी-आर, महिला योजना, शेतकरी योजना आणि सरकारी अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.